चंद्रपूरमधली बातमी आहे। चंद्रपूरमध्ये विभागीय आयुक्त दबावात असल्याचं वडेट्टीवार यांनी विधान केलंय। विभागीय आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालेत असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। काँग्रेस आमदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट रचला गेल्याचा आरोप सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्याच्याकडून ते प्रमाणपत्र घेतलं। खरं तर प्रमाणपत्र हे कंपल्सरी नाही आयुक्तांना दाखवण्याची, आयुक्तांना नोंदणी करताना देण्याची, पण हे आयुक्त मात्र पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखे वागतायत। आयुक्ताला कुठला तरी दबाव आहे आणि आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट या आयुक्त रचत आहेत। प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। ते या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। तेजस, नक्कीच आपण जर बघितलं असेल तर चंद्रपूरचा वाद जो आहे तो क्षमता समेना विभागीय आयुक्त कार्यालयात जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी जे गेले आणि या संपूर्ण संदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न एकूणच केलेला आहे। काल जे आहे ते विजय वडेट्टीवार गटातले जे आहेत ते 19 जे आहेत ते नगरसेवक विभागीय आयुक्तात गेले, मात्र कागदाची पूर्तता पूर्ण नसल्यामुळे जे आहे त्यांना काल ते घरी परतावं लागलं आणि आज पुन्हा जे आहे ते संपूर्ण नगरसेवक आले, मात्र कागदाची पूर्तता त्यांनी केली। विजय वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्तांची भेट घेत जे आहे त्यांना आता येणाऱ्या 10 तारखेला जे आहे ते चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरचे मतदान होणार, तेव्हा 19 जे नगरसेवक आहेत त्यांना जे आहे आता मतदानाचा हक्क त्यांना बजावता येणार आहे। आणि जे 6 नगरसेवक आहेत ज्यांचे जे प्रमाणपत्र हरवल्याची त्यांनी जे आहे ते पोलीसमध्ये नोंदणी केली होती, मात्र ज्यांना ते दुय्यम पत्र त्यांनी जे आणत आयुक्ता पुढे सादर केले, त्यामुळे येणाऱ्या 10 तारखेला महापौरचे मतदान होते, त्यावेळेस त्यांना मतदान करण्याचा जे आहे ते अधिकार होईल। मात्र आपण जर बघितलं असेल तर आता हा वाद जो आहे तो दिल्लीत गेला। 45 मिनिटं जे आहे ते या संपूर्ण बैठक पार पडली। केसी वेणुगोपाल यांनी हा वाद शमवण्याचा प्रयत्न केला, मात्र जे मिळालेली माहितीनुसार आहे वाद हा क्षमता शमेना आणि त्यामुळे याचा फायदा भाजप घेणार आहे, कारण की त्याच्यामुळे काँग्रेसचं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहते।